देखील हळूहळू आता मात्र सर्व क्रीडा रसिकांच्या ओठावरती प्रणयचं देखील नाव येऊ लागलं आहे. त्याची खेळण्याची पद्धत पहिल्या 2 षटकांमध्ये शांत, तदनंतर आक्रमण रुद्ररूप धारण करतोय. तो एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनं मैदानामध्ये उतरतोय. येथे रॉयल संघानं तर मी म्हणेल पाठीमागच्या आठवड्यामध्ये पूर्ण अक्षरशः जाळ्यामध्ये अडकवलं होतं. तुम्हाला करायचं काय तर फक्त आघाडीच्या फलंदाजांना शांत ठेवायचं आहे. आघाडीच्या फलंदाजांना लवकरात लवकर चंबूच्या आश्रयाला पाठवायचं आहे. कारण एक मात्र असे खेळाडू आहेत अजय असतील, खंडेश्वर आणि प्रणय, हे आघाडीचे 3 ते 4 प्लेयर जर का फॉर्ममध्ये आले तर ते कोणत्याही धावसंख्येला गवसणी घालू शकतात. पर्याय जर पाहिला तर रोशन पोपेटा देखील आपण पाहतोय, तो देखील भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुपर डीजे माऊली आपण पाहतोय रामदास महानवर उर्फ रामा या संघाला लीड करतात. स्वतः संघनायक आहेत, संघ मालक देखील आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतोय. तर हे संपार इज कॉल, गेम इज ऑन. पहिला चेंडू का फेकला, वेग तेज तर्रार गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती अजयला दाखवला घरचा रस्ता. हताश आणि निराश पावलांनी आता मात्र अजय चंबूच्या आश्रयाला जातील. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते, चांगला परफॉर्मन्स राहिला होता, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये सापडले. तर 3ऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते रोशन पोपेटा. छोटा पॅक बडा धमाका. या देखील खेळाडूने क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत मित्रांनो. अगदी लेदर क्रिकेट देखील सातत्यानं यांच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील एक वेगळी छाप वाढली आहे. तर ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो आपण या खेळाडूला एक वेगळीच छाप वाढली आहे. केपीएलचा तो सामना देखील कोण विसरणार नाही. रोशन पोपेटाची धुव्वाधारची फलंदाजी. कारण या खेळाडूच्या उंचीकडे तुम्ही जाऊ नका. याची उंची जरी छोटी असली तरी कार्य खूप महान आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा पॅक आहे पण धमाके खूप मोठे असतात. रोशन पोपेटा ऑन मार्कवरती पाहायला मिळतील. तर गणेश आपण पाहतोय जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर. धावसंख्या आहे 0, गडी बाद आहे 1. विश्वरचना आपण पहा 30 सर्कलमध्ये 9, 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर. रोशन अलॉंग द कारफीट आपण पाहतोय तिथे रोशनच उपस्थित आहे. सुपर डीजे माऊली संघाचा हा चित्ता आहे. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्याची फेके देखील आपण पाहू शकाल. अगदी पायाचा पंजा आणि हाताचे शोल्डर किंबहुना 90 अंशाचा कोण या ठिकाणी पाहायला मिळतो त्याच्या या क्षेत्ररक्षणामध्ये. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 1 गडी बाद 1. लॉगऑफला या ठिकाणी लॉगॉनला हा क्षेत्ररक्षक घेतलाय. कारण प्रणयचा फेवरेट झोन आहे. लॉगॉन क्षेत्र हे त्याचं फेवरेट आहे. म्हणूनच की का त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक लावताना पाहायला मिळतात रामदास महानवर. ओहो, विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकलाय. बघा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी लावला ना त्या ठिकाणीच चेंडू आला आहे. म्हणजे तुमच्याकडे अशा स्वरूपाचं टॅलेंट असणं गरजेचं आहे. ज्या मेरिटप्रमाणे चेंडू फेकले गेले जातात त्याच मेरिटप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. कॅप्टन संघनायक त्या स्वतःच्या संघाचा तारणहार असतो. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2, 1 गडी बाद 2 ही धावसंख्या आपण पाहतोय. फटका चांगला आहे. बघायचं या फटक्यामध्ये उंची किती आहे. उंची कमी, अंतर देखील कमी. फलंदाज रोशन पोपेटा बॅक टू डग आउट.
तर राहुल मैदानाचा ताबा घेत आहेत. 4 क्रमांकावरती आपण पाहतोय बघा रॉयल संघाचे फॅन फॉलोअर्स. काही दिवसांपूर्वी आम्ही देखील एक वेडा फॅन फॉलोअर्स पाहत होतो. खूप वेडे असे असतात फॅन फॉलोअर्स आणि त्याच्या अंगावरती रॉयल नावाची जर्सी देखील पाहायला मिळते आहे. अक्षय सोरदे यांचे पिताश्री आहेत आणि खूप वेडे क्रीडा रसिक देखील असतात. तर धावपलकावरती धावा आपण पाहतोय 2-2 पाडव स्वीप. काय फटका चांगला आहे जिथे रोशन कडून होते चूक. बघा गल्लीतून चेंडू गेला गल्लीला दिल्लीला दन करत 4 धावेन करता. बघा रोशन पाटील चूक केली आहे. 6 धावा झाले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. या षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बघा प्रत्येक धावेसाठी तुम्हाला झिसावं लागेल मारावं लागेल. प्रत्येक धावी रोखावी लागेल. कारण काळभैरव या संघाला तुम्हाला हलक्यात घेऊन जमणार नाही आहे. कारण पाठीमागच्याच आठवड्यामध्ये या संघाला पाहिलं या संघाची ताकद पहा. जिथे स्वतः रामा या चेंडूचा पाठलाग करत होते परंतु बॅकअप अजिबात पाहायला मिळत नाही आहे. सुरक्षितरित्या 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 ही धावसंख्या. असं योगेश म्हटलं जाताना आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण इतर ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तुम्हाला इतिहास घडवावा लागेल. हरलात तर बेहत्तर. जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचा खेळ होईल का मैदानावरती. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत ताकदवर आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेले संघ आपण खेळाडू पाहतोय. त्यामुळे हा देखील सामना अटीतटीचा होईल यात मात्र शंका नाही आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आपण पाहतोय 2 गडी बाद 8 ही धावसंख्या. तर गोलंदाज लावतील की वाट का फलंदाज लावेल गोलंदाजाची वाट. धावसंख्या झाली 8 एकमेकाची पडेल गाठ. संघाची एकूण धावसंख्या 8 झाली. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. फुल टॉस होता. आमंत्रण होतं. या आमंत्रणाचा स्वीकार करता आलेला नाही आहे. विक्रम पवार या संघातील सर्वाधिक अनुभवी. बघा रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचे आपण पाहिले. हे पहा बॅटीची जरूर कडा घेतली जिथं गजानन बोटरे आले सिलिफॉन्टच्या क्षेत्रामध्ये. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 9 ही धावसंख्या. मग विक्रम पवार यांच्याकडून अजून देखील पाहिलं ना त्यांच्याकडे असलेला तो उत्साह जोश होश आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. राहुल आपण पाहतोय. राहुलचा जर विचार केला तर 2015-16चा तो कालावधी जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये राहुलला देखील आपण याच मैदानामध्ये पाहिलंय. पण तो बऱ्याचशा दिवसानंतर आज मात्र राहुल आपण पाहतोय. तो राहुल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का. असे अनेक खेळाडू होते. कणकेश्वर खंडेश्वर राहुल अजय. परंतु पहा स्लोवर प्रतीचा चेंडू फेकलाय. चाणक्य बुद्धीची गोलंदाजी चातुर्यपूर्वक. चाणक्य बघा चाणक्य राज आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील चेंडू झाले 3. धावपलकावरती धावा पाहतोय आपण फक्त 9. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा लोअर प्रतीचा फुलटॉस जिथे मिड ऑफ क्षेत्र निवडलाय. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 या धावसंख्येवरती. प्रणय अजून देखील आपल्याला शांत पाहायला मिळतोय. तर प्रणय काय करेल या चेंडूवर. स्विच हिट केलाय. तर मयूर वाक्षे चेंडूवरती आलेत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 11.
अगदी कासवाच्या गतीप्रमाणे धावसंख्या हलते राहताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मी तर म्हणेल मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. धावत्या आलेख्याला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम विक्रम पवार यांनी केलं आहे. मोठे फटके अजिबात मारू दिलेले नाही आहेत. एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा धावपलकावरती आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षण देखील पहा किती सुंदर आणि अफलातून सजवलं आहे तो विक्रम पवार. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वारंवार चेंजेस पाहायला मिळतात. 11 धावा झालेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतात विक्रमजी पवार. तर राहुल पुन्हा एकदा पहा चिते रनआउटची संधी आहे का? बॅकअप नाही आहे. रामदास महानवरने स्वतःला आवरलं. षटक पंच येस लेग ऑफ द बॅट. येस बॅटीची कडा घेतली आहे. चा अर्थ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 12. 6.00 ची सरासरी राखली आहे. प्रतिषटक 6ची सरासरी. परंतु ही सरासरी मला वाटतं एक काळभैरव संघासाठी सुरक्षित नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये प्रसाद तावरे जबराट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर वाक्षे याचा देखील फॉर्म भन्नाट पाहायला मिळतोय. रामदास मानवर जो सातत्यानं सलामीला येऊन चांगली फटकेबाजी करतोय. तर या संघामध्ये कमलेश आहे. विनोद भाऊ सारखे फलंदाज आहेत. गजानन बोडरेसारखा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. म्हणजे तुम्हाला किमान 4 षटकामध्ये 35 ते 40 कमीत कमी धावा या शोधाव्या लागतील आणि त्या शोधल्या गेल्या जातील का? कारण ताकद आहे या संघातील खेळाडूंमध्ये. विशेष कौतुकची बात म्हटलं तर प्रणय जमेची बाजू प्रणयसारखा खेळाडू अजून तगधरून उभा आहे. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूवरती कशा स्वरूपाच्या धावा निघतात हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. तर गोलंदाजीसाठी याला आहे मॅन फ्रॉम तोंडरे गावचा कोहिनूर हिरा अर्थात रोशन पाटील. कामुडे इकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते. या सामन्यामध्ये रोशनची वर्णी लागली आहे. तर राहुल ऑन मार्कवरती. शॉर्ट पिच प्रतीचा हा चेंडू होता. जिथे 1 धाव तर मिळाली आहे. रोशन साळुंके पिकअप चांगला होता. फास्ट होता. फक्त गॅदर नीटसा झाला नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 14 ही धावसंख्या पाहतोय. बघा रनिंग बिटवीन विकेटवरती देखील तुम्हाला भर द्यावी लागेल. जर का तुम्हाला मोठे फटके येत नाहीत तर एकेरीचं रूपांतर दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये तशा स्वरूपाचं क्रिकेट देखील पाहायला मिळते आहे. मैदानामध्ये चर्चा होते. जरूर कान मंत्रणा जरूर दिली गेली होती. 3रं षटक धावफलकावरती आपण पाहतोय. रोशन पाटील आपण पाहतोय कामुडीकडून मारा करतायत. तर राहुल पोपेटा ऑन मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. 3 ते 4 पावलांची शॉर्ट पिच चेंडू पुरेसा फायदा उचललाय का? गॅप सिलेक्शन चांगलं आहे. तर रोशन त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि काय फेकी लाजवाब. बघा या फेकीमुळेच की काय मला वाटतं राहुलला खर्चा रस्ता बघावा लागेल. कौतुक करावं लागेल रोशन साळुंकेचं. ज्या पद्धतीनं फेकी केली अगदी एंडला. बघा इतकेच सोपं नाही आहे परंतु त्यानं सोपं करून दाखवलं आहे. 1च धाव मिळाली या चेंडूवरती. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 15 धावा. विराट दिनकर पोपेटा मैदानाचा ताबा घेत आहेत. षटक क्रमांक 3 मार्कच असताना आपण पाहतोय. बघा प्रतिस्पर्धी संघ टीचे कंस्ट्रक्शन त्याचे सर्वेसर्वा संघमालक दिनकर पोपेटा आणि त्यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अर्थातच विराट पोपेटा पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये तुम्हाला कोण मित्र कोण शत्रू नसतो. क्रिकेटमध्ये सर्व संपन्न असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त तुमचा खेळ करायचा असतो. तुमची गुणवत्ता ही सिद्ध करावी लागते. 15 झाले 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गत असताना फटका चांगला आहे विराटचा. क्षेत्र तर चांगलं निवडलंय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल विनोद पिल भाऊ आपण पाहू शकाल. संघाची एकूण धावसंख्या झाली 16. गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 3 चालू असताना
प्रणय प्रणय अजून देखील शांत आहे आणि प्रणय कितपर्यंत कुठपर्यंत शांत राहणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण प्रणय समोर दोन नावाची भिंत देखील उभी केली आहे. एकीकडे विनोद भाव, दुसरीकडे गणेश आणि तिकडे रोशन साळुंके. त्याचा फेवरेट झोन आहे ना, त्या झोनमध्ये अगदी क्षेत्रक्षय ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. कमलेशची चालली कसरत आणि कमलेश आपण पाहतोय चेंडूवरती आले तर संघाची एकूण धावसंख्या झाली 3 गडी बाद 17. जरूर क्रिकेटपासून थोडे वंचित आहेत, परंतु जशी संधी मिळते ना तसं मैदानावरती येणं त्यांना कधीही टाळलं नाही आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, कारण कमलेशच्या नावावरती देखील मित्रांनो याच मैदानावरती एक नवीन रेकॉर्ड आहे. एका चेंडूमागे 9 धावांची गरज असताना याच कमलेश कुंजवटेने तो विक्रम रचला होता. शॉट आहे काय या ठिकाणी फलंदाजी करतोय विराट दिनकर पोफेटाच्या माध्यमातून निघलेला हा घणाघाती प्रहार 4 धावांकरता. शॉट आहे यार विराट पोफेटाव. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. बघा जसे फटके आले ना तसा त्याच्या पप्पाचा कॉल देखील आम्हाला आला की या खेळाडूला बक्षीस लावायचं आहे. यानं जर का षटकार लगावला तर रोख रक्कम 10,000 आहेत, चौकारांची हॅट्रिक साधली तर 5,000 आहेत. बघा घरातलं बक्षीस घरातच जाणार आहे ना, हरकत नाही. आज त्याचा आत्मबल आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं गेलं जातं आहे. 25 धावा झालेत. बघा हे 2 चौकार विराटला एका वेगळ्याच उंचीवरती घेऊन जातील यात मात्र शंकाच नाही आहे. दिनकरची पोपेटा देखील यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. बघा जिथे तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला लाईटली घेता ना त्यावेळी तुम्हाला अशा गोष्टी नंतर अंगलट देखील येतात. कारण असं वाटलं त्यांना वाटलं की विराट हे करू शकणार नाही आहे, पण विराटने हे करू दाखवलं. 25 आणि या येणाऱ्या कालावधी या 2 चौकार तो मला भोगावे लागणार यात मात्र शंकाच नाही आहे. मग प्रणय असतील बघा दोन्ही भावाची जोडी बंधूची जोडी आपण पाहतोय आणि पिताश्री मात्र PTC लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात. आणि पिताश्री यांचे जिगरी मित्र विक्रम पवार. आज मात्र बॅटल खूप चांगलं पाहायला मिळत आहे. मित्राचा सुपुत्र तो आता त्यांच्यामध्ये विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा झाल्या 3 गड्याच्या मोबाईल. षटक क्रमांक 4 चालू आहे जिथे स्लॉक षटक म्हटलं जातं. बघा प्रणय हे देखील पॅडो स्वीप काय फटका सजवला होता, परंतु अंकित ढेंबरे चेंडूखाली आले तिथे चूक केली. अंकितनं सोडली ही छेल. 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 27. इकडं प्रणय दिनकर पोपेटाला पाहतोय, नॉन स्ट्राईकला विराट दिनकर पोपेटाला पाहतोय. बघा दोन्हीही भाऊबंधूची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये. हळूहळू होईना का डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 4 चालू असताना फटका पुन्हा एकदा चांगला आहे. जिथे क्षेत्ररक्षक गणेश चूक करणार नाहीयेत, जाळ्यामध्ये अडकवलाय प्रणय पोपेटाला. प्रणय पोपेटा बॅक टू डग आउट. तर मैदानामध्ये खंडेश्वर का 27 धावा झाले 4 गड्याच्या मोबाईलवर. 4थं षटक चालू असताना विक्रम पवार आता मात्र फलंदाजांवरती हमे पडलेत. पाठीमागच्या सामन्याचा वचपा कुठेतरी काढला जाईल का,
पण तो मित्रांनो काळभैरव या संघाला विसरून जमणार नाही आहे. या संघामध्ये देखील कणकेश्वर नावाचं एक शस्त्र आहे जे कोणत्याही क्षणाला सामना पलटू शकतं. विघ्नेश सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे. म्हणजे या संघासमेत कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. 27 जरूर धावपलकावरती पाहतोय. या षटकातील अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. विक्रम पवार गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय. खंडेश्वर आपण पाहतोय चांगला फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चैतन्य अंकित आपण पाहतोय. 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 29. लॉस फॉर 4 विकेट. 29 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडू झालेत. एखादा मोठा फटका आणि तो एखादा मोठा फटका शोधला जाईल का? शॉर्ट पिच चेंडू फटका तर शोधलाय. फ्लाइट आहे. आमंत्रण होतं ना होतं लाईन वन नियंत्रण ना होतं ही मुभा. इथे फक्त होतं आमंत्रण आणि त्या आमंत्रणाचा केला स्वीकार. षटकार लगावलाय. एक फाईट वातावरण टाईट करून सोडलाय. खंडेश्वर ऑन फायर या मैदानावरती 35 धावा धावपलकावरती पाहतोय. बघा तो फटका शोधणं गरजेचं होतं. तो फटका शोधलाय. खंडेश्वरची ही तर ओळख आहे. ही तर ताकद आहे या खेळाडूची. तर पुन्हा एकदा आता मात्र पॅडवरती आदळलाय जिथे मयूर आलेत. 05 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. पहिलं पूर्वार्ध होतंय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये योगेश धावा उभारल्यात 36-37 धावांचं. बघा अगदी सेम सिच्युएशन आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये देखील 3री उपांत्यपूर्व फेरी झाली. जिथे सुपर डीची माऊलीनं 36 धावा उभारल्या होत्या. 37 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं होतं काळभैरव या संघाला. आता मात्र सिच्युएशन थोडीशी वेगळी. आता का मात्र काळभैरव या संघानं 36 उभारल्यात. 37 धावांचा पाठलाग सुपर डीजीला करायचा आहे. चला या ठिकाणी मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे कारण अजून देखील आपण पाहतो जवळपास 3:36. कारण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आणि आता जर पाहिलं तर रॉयल संघ देखील आतुरतेने वाट पाहतोय. त्यांच्या समेत असा कोणता संघ असणार आहे. यातील विजेता संघ निश्चितपणे त्यांच्याशी 2 हात करणारे उपांत्यपूर्व फेरीची ती लढत आपण पाहतोय. आणि यानंतरची सेमीफायनलची लढत. तर सेमीफायनलमध्ये तर मी म्हणेल प्रवेश केला आहे. परंतु या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. कारण माथाडी वर्ग देखील खूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे सहयोगी मित्र रोहित शेळके प्रतीक मोठे हे देखील सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. जीवन शिंदे यांना देखील आम्ही पाहिलं. खूप असा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण ही धरती प्रेक्षक वर्ग गर्दी करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. सांगायचं गेलं तर आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस. आणि एन्जॉय अर्थातच एंटरटेनमेंट या ठिकाणी होत असतं. चौकारांची टोलेबाजी षटकारांची आतिषबाजी आपल्याला नेहमी पाहायला मिळत असते. आणि आज देखील तशा स्वरूपाची पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे. काल आपण सचिन कारवारचा कारनामा पाहिला. हॅप्पी सिंगची तुफानी केळी पाहिली. आज देखील सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रामध्ये परेश खडकेचा जलवा, तुषार शर्माची टोलेबाजी, त्यानंतर भावेश उलेकरची अरविंद ढेकळेची जादुई कामगिरी करणारी गोलंदाजी. आणि या चालू सामन्यामध्ये देखील पाहतोय अगदी पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रसाद तावरेला आपण पाहिलं चांगली फलंदाजी करत असताना. या चालू सामन्यामध्ये कुठेतरी मी म्हणून बॅकफुटवरती पाहायला मिळतो आहे. परंतु पाहायचंय काय होईल.
36 उभारल्या 37 धावांचं आव्हान आहे. अगदी सेम पोझिशन आहे, सेम सिच्युएशन पाहायला मिळते. कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती या दोन संघासमवेत लढत झाली होती. त्यावेळी काळभैरव पोपेटा संघाला 37 धावांचा पाठलाग करायचा होता. यावेळेस फक्त सुपरटीचे माऊली संघाला 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघ तोच आहे, मैदान तेच आहे, फक्त रणनीत्या हा वेगळ्या असणार आहेत. कारण कित्येक वेळा अनेक वेळा हे संघ एकमेकांशी भिडलेत, एकमेकांना पाणी पाजलंय. परंतु पुन्हा एकदा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती पुन्हा एकदा आपल्याला भिडताना पाहायला मिळत आहेत. तो जुनून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? कारण काळभैरव संघ देखील सहजासहजी हार न मानणारा संघ आहे. या देखील संघाला माहिती आहे शेवटच्या चेंडूपर्यंत कसं लढायचं. सुपर डीजे माऊली संघ देखील तेवढाच ताकदवार संघ आपण पाहतोय. कारण सुपर डीजे माऊली संघाचा विचार केला तर चालू हंगामामध्ये त्याही संघाच्या नावावरती एकदा उपविजेता पद आहे. म्हणजे या देखील संघाला विजयाचा दावेदार म्हणून रविवारच्या दिवसामध्ये पाहिलं जातं. पण तो बघायचं कोण जिंकणार कोण हरणार. जो चांगला खेळ करेल तो जिंकणार, यात मात्र शंकाच नाही आहे. पण कुणीही जिंको कुणी हरो, इथे फक्त आमच्या प्रेक्षक राजाचं एंटरटेनमेंट मनोरंजन होणं गरजेचं आहे. आणि ते मनोरंजन कोणत्या संघाच्या माध्यमातून होतं हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर रामदास महानवर आपण पाहतोय, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, कळंबोली क्रिकेटमधलं देखील खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आज जर पाहिलं तर रामाचा बोलबाला नेहमी या मैदानावरती राहिला आहे. आज जर पाहिलं राजकीय क्षेत्रामध्ये देखील एक वेगळी उंची गाठली रामदास महानवर उर्फ रामा यांनी. स्वतः संघनायक आहेत आणि सलामीसाठी या ठिकाणी स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज विघ्नेश पोपेटा. बघा ज्याच्या वेळेस विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला त्यावेळेस विघ्नेश सक्सेस ठरलाय. सफलतापूर्वक गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये विघ्नेशची कामगिरी कशी असेल. तर स्टार्ट विघ्नेश टू रामदास महानवर. पहला चेंडू स्वागत केले, स्वैग से करेंगे सबका स्वागत. रामदास महानवर उर्फ राम ऑन फायर पहिल्या चेंडूवरती. रामदास महानवर आपली ओळख सलामी दिली, आपली ओळख तमाम क्रीडा रसिकांना दाखवून दिली आहे. होय मी डावाची सुरुवात अशा पद्धतीने देखील करू शकतो. संघाचा आणि व्यक्तिगत खातं खुलं केलंय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 0 गडी 5-6, चेंडूची सांगता निर्माण झाली फक्त 1, म्हणजे उर्वरित 23 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 31. फुलटॉस होता, आमंत्रण होतं, त्या आमंत्रणाचा चांगल्या पद्धतीने स्वीकार केलाय. रामदास महानवरचा पारितोषिक येण्यास सुरुवात झाली आहे. सलग 3 षटकाराकरता शुभम गोडसे मॅन फ्रॉम तरडब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. रामदास महानवरला हे 3 षटकार मारणं इतकंच अवघड नाही आहे, कारण त्यानं कित्येक वेळा असे षटकार लगावलेत. परंतु पहा चांगलं कमबॅक केलं. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. या सामन्यामध्ये कुठेतरी रणनीती ही वेगळी पाहायला मिळते आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सलामीसाठी प्रसाद होते, यावेळी मात्र मयूरची वर्णी लागली आहे. म्हणजे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे, रणनीती असणं गरजेचं आहे, प्लॅन असणं गरजेचं आहे. आणि प्लॅनिंगनुसार आज सुपर डीजे माऊली संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतो आहे. हो या ठिकाणी फटका होता, थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळाला. अगदी वाईटी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, आउटसाइड डाऊन स्टंप थोडंसं एस्ट्यांपासून दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न गेला जातोय. अर्थातच डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो आहे.
संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. तर मयूर ऑन मार्क. आता मात्र लाईन भरकटताना पंच लगेच जमिनीलगत होणे हा समांतर करताना पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 ही धावसंख्या. अजून देखील उर्वरित येणारे 21 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. जब तक ना पडे हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहा संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. संघर्ष करावा लागेल. आता संघर्ष केला जाईल का? फटका चांगला आहे. जिथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला धडकवून दिलंय 4 धावेंकरता. मयूरची देखील आता मयूरवाणी वाजवू लागली आहे. या चौकारणीची संघाला घेऊन गेलाय 12 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना विघ्नेशवरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर. तदनंतर मयूरला थोडं तात्काळ शांत ठेवलं, परंतु मयूरने देखील हात खोले करण्यास सुरुवात केली आहे. मयूरचा फटका बघायचा आहे. जिथे फलंदाज ट्रॅप रचलाय, चाळ्यामध्ये अडकवलंय, मछली जाल में फशी. प्रणय पोपेटा चेंडू खाली आलाय. पहिला 440चा करंट लागलाय. सुपर ठीचे माऊली या संघाला. गजानन बोडरे 5 चेंडू झाले तर अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला हादरा मिळवून दिला विघ्नेश पोपेटानं. गजानन बोडरे आपण पाहतो हा देखील एक हाडीठर फलंदाज आहे आणि या संघाचा तारणहार देखील आहे. आता मात्र इथून स्वतःच्या संघाला तारण्याचं काम करेल का? एक गडी बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 19 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. विघ्नेश पुन्हा एकदा गोलसाठी तयार होत आहेत. तर गजानन ऑन मार्कवरती आपण पाहतोय. गजाननचा फटका देखील फसलाय. जिथे रोशन चेंडूचा पाठलाग 3 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहतो ही झुंज पाहायला मिळते आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आदळला. जिथे धावा पाहायला मिळाल्या 2 आणि या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 14 ही धावसंख्या. अजून देखील येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 23 23 18 का 5चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि धावांमध्ये जर फरक पाहिला ना तर 5चा फरक आपण पाहतोय. रामासारखा फलंदाज खेळपट्टीवरती असेल तर एका फटक्याचं काम. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावा झाले 14. अजून देखील 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आपण पाहतोय. 5चा फरक आहे. गोलंदाज आपण पाहतोय. सामन्याला कलाटणी देणारं षटक पुनश्च एकदा फेकलं गेलं जाईल का? कारण अशा स्वरूपाची सिच्युएशन पहिल्या सामन्यामध्ये होते. त्यावेळेस कणकेश्वर आले आणि काय सामना आपल्या स्वतःच्या संघाच्या बाजूने झुकवून दिला होता. तशा स्वरूपाची गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी होईल का? कारण या संघातील सर्वाधिक अनुभवी गोलंदाज म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गजानन बोडरे ऑन मार्कवरती आपण रामदास महानवर ऑन मार्कवरती पाहतोय. 18-23 मात्र आगळा वेगळा प्रयत्न. पंच पहा अवांतर चेंडू घोषित करतायत. 15 धावा धावफलकावरती. बघा आधी दुष्काळ आहे. दुष्काळात 13वा महिना. कारण तुम्हाला अवांतर चेंडूंना रोखावं लागेल. एक तर 4चा फक्त डिफरन्स राहिला आहे. तुम्हाला धावा या रोखायच्यात. ते संघासाठी अडचणीत आणू शकतील या अवांतर स्वरूपाच्या धावा. रिवासी पटेम केलाय. काय जबरदस्त फटका सजवला. फटका मी म्हणेल हा सजवला नाही तर हा फटका बनवलाय. रामदास महानवरच्या बॅटमधून निघलेला हा खणखणीत चौकार. 19 झालेत. अजून देखील येणारे 17 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 17-18 18-17
रामा मैदानावरती चांगली खेळी साकारतोय. ना रामदासनं देखील मी म्हणून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. हा देखील खेळाडू महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये मोठे मोठे क्रिकेटच्या स्पर्धा खेळून आला आहे. इंटर कॉलनी विभागामध्ये तर मी म्हणेल रामाची ओळख सांगण्याची गरज देखील नाही आहे, कारण त्याचा तो दबदबा नेहमी या मैदानावरती राहिला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20, येणारे 16 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. गजानन बोडरे आपण पाहतोय ऑन मार्कवरती. बघा गजानन थोडंसं आपल्या स्वतःच्या फॉर्मशी झगडताना पाहायला मिळतो आहे. त्याचा फॉर्म कुठेतरी भरकटला आहे. आता मात्र ही संधी मिळाली गजाननला पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या फॉर्ममध्ये येण्याची, आणि गजानन न वार केला आहे चांगला. गजाननचा बल्ला उचरकर बोलला, दे धक्का दे छक्का. गजानन बोडरे ऑन फायर. 26 झालेत. जिथे धावांची गरज आहे ते मात्र 15, चिंटू मागे 11 धावांची. चर्चा करत होतो गजानन बोडरेच्या फॉर्मची. आता गजानन बोडरेचा फॉर्म कुठेतरी परताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रॉयल संघ देखील आतुरतेने वाट पाहतोय असा कोणता संघ आहे. मी म्हणजे कुठेतरी वचपा काढला गेला जातो पाठीमागच्या आठवड्याचा. जसं की पाठीमागच्या आठवड्यामध्ये मित्र म्हणेल अक्षरशः याच काळभैरव संघानं याच सुपर डीजे माऊली संघाला पाणी पाजलं होतं. स्लिपॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे बॅटीची कडा घेतली आहे, कोणत्याही स्वरूपाची धाव नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 26, अजून देखील 14 चेंडू मागे 11 धावांची गरज आहे. आता धावा आणि चेंडूंमधला फरक हा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता चेंडू जास्त धावा कमी. वेगळा प्रयत्न जिथे शतरक्षक आपण पाहून राहुल यांना. येणारे 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. 27 सालेत सुपर डीचे माऊली बनाम काळभैरव या दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण मित्रांनो पाहतोय, जिथे रॉयल संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. याचाच अर्थ यातील विजेता संघ हे निश्चित आहे, त्यांच्याशी 2 हात करणार आहे. म्हणजे तो देखील सामना अटीतटीचा होईल यात मात्र शंकाच नाही आहे. रामदास महानवरचा फटका बघायचा किती सुरेख आहे. अफलातून एक आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार षटकार षटकार. 12 चेंडू मागे 4 धावांची गरज आहे. आता मात्र या 2 षटकारांना मी तर म्हणेल योगेश एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी तशी हवा अगदी अलगदरित्या काढून घेतली आहे. अगदी सामना लवकरात लवकर फिनिश करायचं आहे की काय, कारण एखाद्या फिनिश पक्षाप्रमाणे आता मात्र उंच भरारी घेताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. अगदी उंचच उंच लांब आणि लांब लचक फटके देखील पाहायला मिळाले. गजानन बोडरेने एक लगावला, तदनंतर रामानं देखील षटकार लगावला. अगदी हवा काढून घेतली या 2 मोठ्या फटक्यानं. तर समीकरण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपला, अजून देखील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तर मी विनंती करेल रॉयल संघाच्या संघनायकाला आपण लगेच तयार राहायचं आहे. राहुल आपण पाहतो जर्सी क्रमांक 5. राहुल आलेत बऱ्याचशा दिवसानंतर. मी म्हणेल राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. बघा तर राहुल कशा पद्धतीने या एंडकडून मारा करेल. गजानन मॅच फिनिश करेल का, षटकार किंवा चौकारानं फिनिश करेल, की जास्तीत जास्त अजून देखील हे 2 खेळाडू हे चेंडू फेस करतील, हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. राहुल टू गजानन. निश्चितपणे पंच आम्हाला इशारा करतील लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाल. 34 धावा धावफलकावरती. रामाचा विचार केला तर तो 18 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. अगदी 360च्या स्ट्राईक रेटने त्यानं धावा जमवल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका, जिथे चेंडू गेला गोळीच्या वेगानं धडधड करा सीमेरेषेबाहेर 4 धावण करता, आणि या 4 धावा विजयाच्या शिक्कामोर्तब लावला. या 4 धावेनं विजेता ठरलाय सुपर से ऊपर, अर्थात सुपर डीचे माऊली. विजेता संघाचं अभिनंदन. या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेल काळभैरव या संघाने चांगला खेळ दाखवलाय. त्या संघाचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार. तर चला या सुपर डीचे माऊली संघाचे संघनायक मयूर
चला आपण कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता इमिजिएटली रिपोर्ट करायचं आमच्याशी, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे। रॉयल संघाचे संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय, तर सुपर डीजे माऊली संघाच्या संघनायकाला विनंती आपण चला मित्रांनो या, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे। आता मात्र त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी या 2 संघापैकी एक संघ असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता आतुरता लागली आहे। तत्पूर्वी आपण मॅन द मॅच हा किताब बहाल करणार आहोत, ज्या खेळाडूने या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी, चौकारांची टोलेबाजी केली, चेंडू केले फेस फक्त 6, धावा जमवल्या 22, ज्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले। असा सुपर डीजे माऊली संघाचा कॅप्टन स्वतः संघनायक रामदास महानवर ठरलाय या सामन्याचा सामनावीर। तर या रामदास महानवर आपण देखील यायचंय, मयूर आपण देखील या। प्रसाद तावरे आणि मयूर आपण पाहतोय, तर दुसरीकडे पाहतोय परेश गडके यांना आपण पाहतोय आणि प्रभात अंबोरे। तर राजन यानंतरची लढत देखील तेवढी ताकद वार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चला या रामा आपण यायचं, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणून घेऊन जायची आहे, कलेक्ट करायची आहे। तर यस सेमीफायनलची लढत आपण पाहतो, ज्या सामन्याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते, सुपर डीजे माऊली आणि रॉयल, कारण या 2 संघांदरम्यान नेहमी चांगले सामने होताना आपल्याला पाहायला मिळालेत। अगदी या हंगामाच्या सुरुवातीला राजन आपण पाहिलं सुपर डीजे माऊली संघानं रॉयलला पराजयाच्या छायेत ढकललं, तदनंतर त्याचा वचपा रॉयल संघानं दुसऱ्याच आठवड्यामध्ये काढला। याच रॉयल संघानं परत सुपर डीजे माऊली संघाला हरवलं। आता पुन्हा एकदा एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे ही देखील लढत तेवढीच चांगली होणार यात मात्र शंकाच नाही आहे। तर यस रामदास महानवर उर्फ रामा या ठिकाणी आलेले आहेत। 22 धावांची मॅरेथॉन खेळी, अफलातून खेळी करणारा रामदास महानवरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। तर टॉस जिंकलाय तो रॉयल किंग ऑफ द कॉलनी रॉयल या संघानं। जो काय निर्णय असेल त्याच्यावरती लगेच आपण रिपोर्ट करायचं आहे। बघा 10 मिनिटाचा, तर यस रामा आलेले आहेत। तर मी तर सचिन भोईर यांच्या माध्यमातून आपण या खेळाडूला सन्मानित करतोय। रामदास महानवर मित्रांनो सांगायचं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातून बिलॉंग करणारा, लोणंद नगरीतून अर्थात कराडवाडी हे त्याचं छोटंसं गाव, तिथून सुरू झालेला प्रवास आज पाहतोय कळंबोली सारख्या वसाहतीमध्ये, शहरामध्ये आज आपली स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे। भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत। राजकीय क्षेत्रामध्ये देखील रामदास महानवर यांनी आपली एक वेगळीच छाप सोडली आहे। ते ठरलं या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। निश्चितपणे या ठिकाणी चालू सामना निश्चित काही क्षणातच आपल्याला भेटील आहे। तत्पूर्वी आम्ही एक विशेष अनाउन्समेंट करतो मित्रांनो, तर आणखीन एक क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते याच मैदानावरती, अर्थातच इवन स्टार स्पोर्ट क्लब आयोजित बिल्डर चषक 2024। निश्चितपणे श्री बिल्डर्स चषक 2024 येणाऱ्या आठवड्यामध्ये, अर्थातच 28 आणि 29 डिसेंबरला याच मैदानावरती ती देखील क्रिकेटची स्पर्धा खूप या ठिकाणी चांगली पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो, तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे तब्बल 50,000 रुपयाचं असणार आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे तब्बल 25,000चं। या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरासाठी एक सरप्राईज गिफ्ट देणार आहोत। उत्कृष्ट गोलंदाज